हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आज आलो आपण राहुल सरांच्या ऑफिसवरती, कारण राहुल सरांनी घेतलंय ड्रोन. कुठलं घेतलंय ड्रोन? एअर 3S. DJI Air 3S. आणि त्याचं आज आम्ही पहिल्यांदा लॉन्चिंग करणार आहे, म्हणजे प्रॅक्टिस करणार आहे. राहुल सरांना पण जास्त जमत नाही आणि मला पण जमत नाही, पण आम्ही ट्राय करणार आहे की छान लॉन्च व्हावं ड्रोन आणि छान फुटेज यावं. बघूयात आपण. तुम्हाला ड्रोन दाखवतो, एक मिनटं. खरंच खूप सुंदर ड्रोन आहे, तर तुम्हाला ड्रोन दाखवतो. चला, राहुल सरांनी ड्रोनचं अनबॉक्सिंग करायला तर आपल्याला बोलवलं नाही, पण किमान प्रॅक्टिस किंवा लॉन्च करण्यासाठी बोलवलं याचाच आनंद म्हणायचा. आणि ड्रोन तुम्हाला दाखवतो. खरंच भारी ड्रोन आहे. या कसे मित्रांनो, कुठं आलोय? DJI. हे आहे ड्रोन. इतकं सुंदर ड्रोन घेतलंय राहुल सरांनी. मस्त दिसतंय ड्रोन. छान असणार आहे. एक्सपिरियन्स तर इतका भारी असणार आहे वरती गेल्यावरती. आणि मुळात आम्हाला दोघांना पण ते चालवायला येत नाही आहे. सो बघू आता व्हिडिओ बघून कसं करता येईल. पण ड्रोन खरंच बेस्ट आहे. इथे ठेवूयात एक मिनिट आपण ड्रोन. त्यासोबत हा ND फिल्टरचं काम काय असतं माहिती आहे का तुम्हाला? उन्हात जर आपण ड्रोन उडवलं ना, तर हे फिल्टर ॲटोमॅटिक टेम्परेचर, वातावरण चांगलं सिनेमॅटिक तयार करतं. आणि किती भारी पॅकिंगमध्ये आलं आहे. DJIचं क्वालिटी भारीच असते. हो राहू सर. येस. पॅकिंग बिकिंग लय जोरात येतं. माईक पण लय भारी असतं. आणि हे तर ड्रोन आहे. साईडला ठेवू. हे त्याच्या थोडेसे हे इक्विपमेंट्स आहेत, पंख वगैरे त्याचे, जर त्याला काय झालं तर. हे काय आहे एवढं मोठं? अच्छा, बॅटरीज. या आहेत बॅटरीज. 3 बॅटरीज येतात. काय बॅटरी भेटतं पहिल्या? बॅटरी 15 ते 20 मिनिटं एका बॅटरीला. हां, एवढं सांग. किती किलोमीटरची रेंज आहे आपल्या ड्रोनवर? 20 किलोमीटर. 20 किलोमीटर जातं तरी एवढं? खूपच भारी, मस्त. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण काढणार आहे. काय आहे? हे आहे रिमोट. त्याच्यानुसार आपला ड्रोन होणार कंट्रोल. किती सुंदर आहे, बघितलं ना? हे अँटेना, सेन्सर्स त्याचे पाठीमागे इथे हे लावलेलंच. हे काढून घेऊयात आपण आधी. आणि हे इथं लावायचं, म्हणजे ह्यानी आपल्याला ऑपरेट करायला सोपं पडतं. पण हे दिसतं इतकं सोपं नाही आहे. तर मला वाटतं लहानपणी तुम्ही रिमोटवरची गाडी पळवली तर ड्रोन उडवू शकतो, तर तसं नाही आहे. ही अवघड गोष्ट असते आणि थोडीशी भीती पण वाटते. सो हे असं ऑपरेट करायचं आपण मस्तपैकी इथं बसून. इथं स्क्रीन आहे, खूप मोठी अशी स्क्रीन आहे. या स्क्रीनमध्ये बघून आपलं ड्रोन कुठं आहे हे दिसतं आपल्याला. तर हे बॉक्सिंग तर झालं. आणि हे ड्रोन, हे असं ड्रोन आहे, हा रिमोट आहे. आणि थोड्याच वेळात हे आपण घेऊन जाणार आहोत बाहेर ग्राउंडवर. त्यामुळं आता हे परत पॅकिंग करून ठेवावं लागणार मला. तर तुम्ही तयार आहेत ना? तसं नाही, असं घ्यायला लागतं. सो गाईज, तो तुम्ही रेडी आहात का ड्रोनचा पहिला व्हिडिओ बघायला? आणि कसं हवेत जात आहे आणि तिथून कसं फुटेज मिळणार आहे. मी व्हिडिओमध्ये ड्रोनचं फुटेजसुद्धा ॲड करेन बरं का, जर राहुल सरांनी आपल्याला सेंड केलं तर. बघतात राहुल सर राग आहे. राहुल सर रागाने बघतात, म्हणजे असं वाटतं ते 150 रुपयाला घे का? राहुल सर लगेच पैसे मागायला सुरुवात करतात. हे असं असतं, म्हणजे राहुल सरांचं फुकाट मार्केटिंग करतोय हे दिसा ना त्यांना. मिलियन्स व्ह्यूज जातात आपल्या यूट्यूब चॅनलला आणि हे असं करतोय. रिपॅकिंग हा नाही.
काय घेऊन देऊयात आपण तसं सगळं. महत्वाचा ड्रोन ठेवूयात. आणि आपण आता जायचंय ग्राउंडवर, तिकडून परत शूटवर. खूपच काम आहे आज. राहुल सर का ओके झालं रेडी. आता आपण जाणार ग्राउंडवरती आणि तिथं जाऊन करणार ह्याला लॉन्च. सूरज सर पण आले तिथं. गुड मॉर्निंग सूरज सर, तुम्हाला ड्रोन ऑपरेट करता येतं का? येस सूरज सर आलेत म्हणजे काय प्रॉब्लेम येणार नाही ड्रोन. कारण आम्ही युट्यूबला बघत होतो ना, मग आम्हाला शिकवा म्हणजे राहुल सरांना शिकवा. कारण राहुल सर हे बघितलं का, ड्रोन घेतलाय माणसाने आणि बघत बसलेत कसं लॉन्च करायचं, उडवायचं. चला जाणार. सूरज सर आल्यात म्हणल्यावर काही टेन्शन नाही. सूरज सरांना येत आहे 100% येत आहे. डायरेक्ट ओपन करायचं म्हणजे ओपनिंग नाही केलं सेरेमनी. अजून आम्हाला ते ओपन उघडायचं कसं त्याचे आहे नाही. जरा शिकवा बरं. हुशार माणूस आला इथं कोणतरी ऑफिसमध्ये. इतक्या वेळ आम्हाला काहीच कळत नव्हतं. ते तिकडे युट्यूब वरती बघत बसलाय. हे बघितलं युट्यूब वरती बघ. राहुल सर असं कधी शिकणार आपण? शिकतोय राव. जावं लागेल ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला आपल्याला. ह्यांचं झाला मेकअप झाला का? चल ना डायरेक्ट जाऊ. चल काय डायरेक्ट जाऊ? चल खाली चल. सूरज सर आलेत की आता, तर काय प्रॉब्लेमच ते नाही. येतोय म्हणलं काय विषय राव. काहीच विषय नाही. हो का, सूरज सरांनी लगेच घेतला हातात सिस्टीम सगळी. चल अरे चल ना डायरेक्ट जाऊ. मला वाटतं सूरज सर बिघडलेत थोडं. काय नाही ते पाठीमाग काय राव. मला वाटलं खरंच उशीर नाही. मला वाटलं हुशार असेल माणूस. आपले ऐसा आहे ना क्या राव सर, ऐसा नाही होता. चल ना ग्राउंडवर जाऊ. किती काही चालली बघितले का माणसाला. म्हणजे असतंच ना नवीन गोष्ट कष्टातून एवढी घेतो आणि आज पहिल्यांदा वरती जाणार होती. फुटेज आमचं द्या पण आम्हाला काय असं मस्त आहे का आम्ही यू करतो. सो मी पण खूप एक्सायटेड आहे. ड्रोन हे आवाज कर. आवाज कशाला करते? आतमध्ये वर्ड थोडस दरवाजा उघडता आहे नाही का पोरीला. अयो हेच येत नव्हतं आम्हाला. नाही चुकीचं केलंय तुम्ही. कैसा कर रहा है रे, इधर भाग कर रहा है रे, ऐसा नको कर रे, ऐसा नको कर. कोणाला? मी येतो नाही तर मी उडून. नाही राहुल सरांकडे. आता ह्यांना उडवायला येतं म्हणल्यावर मजाच येणार ना नाही का. डायरेक्ट वरती जाणार डायरेक्ट. हा ते एनडी फिल्टर आहेत. मग सगळं एकदाच खर्च काय असेल ती. बॅटरी पण घेतो सोबत. चार्जिंग वगैरे उतरले तर बॅटरी लागते ना. हो खरंय. ते ऑटोमॅटिक येतं ना ते होम दाबल्यावरती जिथनं उडवलं तिथं. तसलाच आहे ना ड्रोन आपला. हा संपला विषय. चला वेब सिरीजला ड्रोन झालेलं आहे आपल्याला. वेब सिरीजला ड्रोन झालंय, माईक झालाय, सगळं काय झालंय. लेट्स गो. वेब सिरीज यायला असं प्रॉब्लेम येतात. बॅटरी कमी आहे जरा. यांचा इकडं ब्लॉग चाललाय, इकडं माझा ब्लॉग चाललाय. किती माणसं ब्लॉग करतात. सब यूट्यूबर बनेगे इधर हम. तुम्ही शुभांगी मॅडमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय का नाही? तर चॅनलचं नाव काय हो तुमच्या? शुभांगी पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, गिम्बलचा विषय जेव्हा सगळा डायरेक्ट सावकाश व्हिडिओ बघू आपण. तू थांब, तो लय खतर नकी. अजून याचा व्हिडिओ बघण्यावर चाललंय. माझा टोका वाढवतोय घ्यायला चांगला. हे बघितलं का, हिला स्वतः युट्यूब चॅनल चालू करायचं आणि युट्यूब चॅनलचं नाव माहित नाहीये. चुकीचं नाव सांग. शुभांगी युनिव्हर्स. आता तर नीट सांग काय. शुभांगी युनिव्हर्स. ठीक आहे असू द्या. मी खाली तुम्हाला दिल त्या चॅनलची लिंक.
त्या चॅनलला जावा, सबस्क्राईब करा. आता आम्ही हे एवढ्या मोठ्या ग्राउंडवरती आलोय, तिथं आम्ही करणार आहे ड्रोन लॉन्च. कुठं कुठं हा तू म्हणलं बरं का तरी सुरुवातीला थोडं हार्ड जाईल. तुला सांगतो हे ना माझं डोकं वाढवतंय. मला एक तर वाटते भीती. हा एवढं नाज काळीच माझं एवढीचं. नाही का हे इकडे कॅमेरामॅन यांच्या ब्लॉग घेऊन, यांच्या ब्लॉग मध्ये यायसाठी किती कष्ट चालले. कष्ट करावं लागतं गाईज. होय असं केलं तर असं नाही करायचं, लगेच नाही करायचं. ते आधी ट्रेन व्हावं लागेल. आणि आम्ही खास ड्रोन लोक म्हणते राहिले यांचं काय चाललं इकडं पिच वरती आलोय. इथं ठेवणार आहे तो ड्रोन, कारण खाली धुळीत वगैरे मळू नये म्हणून इथं ड्रोन ठेवणार आहे. एवढी सुंदर जागा म्हणजे क्रिकेट खेळायसाठी केली, पण आम्ही आता ह्याचा वापर आमच्या ड्रोन ठेवण्यासाठी आणि इथून लॉन्च करण्यासाठी ठेवणार आहे. बघितलं एवढं मोठं ग्राउंड आहे. या ग्राउंडवरती आम्ही आलोय ड्रोन घेऊन. चालू कसा करायचा माहिती आहे का? मी केलं हे चालू. येस, इकडे तयारी झाली राहुल सरांची सगळी. इकडे सूरज सर तयारी करतात. अरे हा त्याला कुठे बटन आहे का? अरे असं कसं प्रथम ह्याचं होतंय का बघू. नाही त्याच्यामुळे सेन्सर आहे रे. बटन सापडत नाहीये चालू करायचं. इथून सुरुवात आहे आमची. आणि कधी आम्ही ड्रोन ऑपरेटर होणार आहे. नाही त्याला थांब की बरोबर आहे, तीच बटन आहे. बॅटरी चालू झाली की मग बरोबर, की बॅटरी चालू झाली की ड्रोन चालू झालं. तू कर बरं इकडे जा. झालं चालू. खाली ठेवा पंख कापू माझं त्याला. झालं बाबा चालू. युट्यूबला तुम्ही माझा एका व्हिडिओ बघा. अरे बरोबर आहे ते. इकडे दे थांब ते इकडे खाली ठेव. इकडे पोरं क्रिकेट खेळतात. बॅटरीच आहे बॅटरी. थांबा एक मिनिट बघतो. इकडे डीजे आहे, सिस्टमॅटिक आली. मागून पुढून कसली सुंदर विषय चाललाय. इयर 3S चलो बोबो. हा बघितला ड्रोन किती भारी आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचा काय पार्ट म्हणते आहे माहिती आणि का? महाग पार्ट ए, हो. आहे. इकडे गिम्बल सेटअप दिसतो कसं हलतंय, इकडे कसं बघ. हलतंय. Unfold the आम्हाला front हे and चालूच rear करता येत नाही. end. आलोय करा आम्ही इथं, Slide पण the आम्हाला battery चालू into करता येत battery नाही. compartment. Press and hold power button खाली ठेवा बरं. to power on aircraft. Yes, खाली ठेवतोय खाली. ओके कर की चालू बटन. कुठलं हे चालूच आहे. चालू कर. ड्रोन ठेवलाय खाली. ती बंदच आहे. ह्याचं बंदच आहे. तयारी काहीतरी काय चालू करायचं काय बंद करायचं. ऊन खूप आहे म्हणून खरं तर गॉगल घातले आम्ही. तुम्हाला वाटेल काहीतरी शायनिंग बंद करावं लागलं नाही तर ते चालू. दिसतंय ड्रोन. यस, थोड्याच वेळात चालू होणार आहे. पंख बुम 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 जाणार वर. चलो करते चालू. झालंय चालू झालंय. त्याने त्याचं सर्जा चालू झालं चालू झालं चालू झालं. ये चालू झालंय. इकडे हे जे अजून भीतोय घाबरतोय हा. नाही सर, एवढं. नाही कोण इकडे तिकडे जाऊ नाही असं. यस, बघूया आता आपण थोडस लांब आलोय. इथून बघू, तुम्हाला दाखवतो मी कसं ड्रोन उडवणार आहे आम्ही. पुढे आणि असं असं आहे बरं का. आणि हे जे आहे का माझ्या काही इकडे अंगावर घेऊ नका. सर्जाच्या मागं ते एवढं फास्ट फिरतंय, पण माझ्या इथं परफेक्ट त्याचे पंख दिसतात. परफेक्ट. मोबाईल कसला आहे खतरनाक. पुढं की खरंच दॅट्स कॉल आयफोन. खरंच. नाही आणि तिकडून एक अँगल लावलाय शुभांगी मॅडमने त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी. अरे कोलॅबरेशन केलं असतं ना आपण. उडलंय उडलं 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 उडलं. गेलंय वर गेलंय. दिसतंय का नाही माहित नाही. चालू करा शूट आपलं. गेलं इकडं. ओके, मस्त झालं लॉन्चिंग. एक नंबर झालं. कसं वाटतंय राहुल? फिरून आलंय. बॅटरी कमी आहे. बॅटरी कमी फिरान. एक तर एवढं सुंदर. इथं कसं दिसतंय बघू. फुटेज दिसणार नाही इथं तुम्हाला. अरे वा, शूट कर. आपलं शूट करा की. आपलं शूट चालू करा की. आपल्या वरती आण. हा आपल्यावर आणा. माझं शूट मला ब्लॉग मध्ये टाकायला. आपल्याकडे ऑपरेटर पण झाला आता. कुठं इथं ड्रोन? मला टेन्शन नको. हा इथं 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 दिसतंय तुम्हाला ड्रोन? दिसतंय का?
हां दिसते. हो सर आणा की माघारी शूट कर ना आपण. प्ले की प्ले नाही केलं. अरे त्यात बॅटरी किती येते माहित नाही रे. अरे कारण की थोडं इथं आणायचे फक्त आपल्याकडे. सांगलच की हा. बॅटरी लो म्हणून. हे ड्रोन आहे. आता ते आम्ही आमच्याकडे बोलवतोय आणि शूट करणार आहे. शूट त्याचं शूट करणार आहे. तुम्हाला याची क्वालिटी दाखवतोच मी व्हिडिओमध्ये राहुल सरांकडनं व्हिडिओ घेऊन. त्यामुळे काय विषय नाही. कॅमेरा ऑन कर का काय. दोन इकडे बघायला लागतं. नाही एकदा हवेत गेल्यावर नाही बघायचं वरती. सगळं इथनंच ऑपरेट करायचं. राहुल सर तुम्ही कधी शिकणार आहे. हे काय आता आपल्याकडे आहे ना गुरु. ते कसं वाकडं तिकडे फिरावतात इकडे तिकडे. अहो आपल्या घरी आणायचे त्याला. अक्षय अभ्यास घे बरं. म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत शूट नाही होणार होय आपल्यापाशी. होतंय की आता हे एक हा, मिनिट करा. झालं की शूट होते. आलेला आहे ड्रोन. अरे ब्रेक मारला. कसला ब्रेक मारला. ड्रिफ्ट मारता काय. ड्रिफ्ट मारतात काय ड्रोनची. आलं आलं आलं. काय लाईटचं माहित नाही. हो सूरज सर असं नका करू. इथे येऊन थांबले आणि सूरज सरांना लँडची गोष्टच माहित नाही. शोधतात ते लँड कसं करायचं ते. अवघड होईल सूरज सर. खाली खाली तर केले आम्ही. कसला आवाज मारताय बघितला का तुम्ही. लय लय वाढीव विषय केला राहुल सरांनी. बॅटरी उतरेपर्यंत सापडा ना आपल्याला लँडचं. हे इकडे धूळ धूळ मारते ते. हे सरक ते कापतात जरा. जवळ जाऊ नको पोरे. सापडते का नाही. ऑफ कर की डायरेक्ट. ऑफ कर की डायरेक्ट. पडल ऑफ. व्हिडिओ बघू काय. अरे ती लो बॅटरी म्हणून वाजायला लागलं. ते लो बॅटरी झालं का येतं ते खाली. होमचं त्याला ही द्या की सिग्नल. त्याच्यात येऊन बसेल की होम पशी. याची जी लोकेशन दरवर दाबून ती कुठलं तर इकडं काय इकडं करतो ते आता आठवण नाही मला. होमचं दाबलं ना. बघ दाबून धरलं ना ते होमला येतं. हा जिथून उडालं तिथे येतं ते. का आलं 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 झालं. दॅट्स कॉल ड्रोन. आणि राहुल खुश झालाय सुखरूप लँडिंग झाल्याबद्दल. माझ्या काटे आलते. सूरज सर कॉन्फिडन्स घेऊन आलत पण आणि लँडिंग करायला माहित नाही म्हणते. ऐन टायमिंगला येऊन थांबले इथं ड्रोन. राहुल सर कसं वाटतंय. छान वाटतंय का. मी नेऊ का आता वर. हा न्या. बॅटरी बदला बॅटरी बदला नाही येत आम्हाला बॅटरी बदलाय. हो सर आम्ही एवढ्या महागाच्या गोष्टी कधी पकडल्या नाहीत. आता पकडणार आहे आम्ही तुमच्या आशीर्वादाने. असा नेतो ना गोळी गत तिकडे डायरेक्ट पोलीस कॉलनीतच. नको तिकडे नको. आपला घेता ड्रोन तिकडे. प्रॅक्टिस आणि आता इथं प्रॅक्टिस काय ती बॅटरी चेंजिंगचं चाललंय काम. येस बॅटरी चेंज. काय नाही तुम्ही उगं कॉन्फिडन्स मध्ये आला पण आलो तरी का नाही. कॉन्फिडन्स महत्वाचा. खरे कॉन्फिडन्स होता. चालू करा. आता राहुल सरांनी शस्त्र हातात घेतले. बघू राहुल सरांना सक्सेस मिळतं का. येस सूरज सर चालू करा. त्यातलं फुटेज मी टाकेलच तुम्हाला बघण्यासाठी. ओ हळू. हायला हे असं होतं बरं का प्रत्येक वेळेस काय ना काय पडत राहतंय. बर हे आता माझ्याकडे दिलंय हे बॅटरी ठेवायला. मी व्हिडिओ बनवायचा बॅटरी बघायचा. चला राहुल सर शिकतायत. सूरज सर त्यांना शिकवतायत. बॅग कसं यायचं. राहुल सर ऊन लागतंय जरा लवकर. चालू करा चला. तिथलं बटन दाबलं का तुम्ही. चालू तिथलं बटन दाबलं का त्याचं.
हे हा कुठला अँगल आहे, हा कुठला अँगल आहे? पार इथं कसला अँगल आहे, कसला अँगल आहे खतरनाक. मागचं बटन प्रेस करून हे कर ना, हं. एकदा दाबायचं. मगाशी चुकून ह्यांच्याकडनं चालू झालंय ते, आता ही शिकावं लागलं त्यांना. अहो ते चालूच नाही अजून. पेट्रोल अरे ते मागचं दाबून धर ना, दाबून. दाबून धरले की चालू येते दिसतंय तुम्हाला. तसं नाही. दाबून धरा किती व्हायब्रेट होतंय मग. इधर पकड. बॅटरी लो संपली त्यातली. नाही आता उडणार नाही का? प्रिपेअर होतंय ते, काहीतरी केलंय मी. बॅटरी संपली दादा. एकदा दाबून परत बंद केलं. नाही नाही, राहुल सरांना जमले बरं का. राहुल सरांना आले गोष्ट लक्षात आली आता नक्की काय हवं. 100% राहुल सरांना कळलं. चल की आता कर की चालू. हा झालं चालू. त्याने वरती घे. घे ना वरती. पुढं करायचं ना थोडं. गेलो वर. येस येस येस. तर फक्त बटनांचं खाली शिकतात चाललंय. नको मी नाही जाते असं झटकं नाही देत राहुल सर. वार लागतंय का इथं. कसलं स्पीड असेल त्याचं. तस काय बघितलं ड्रोन किती सुंदर उडावला आम्ही. आणि पहिल्या प्रयत्नात वर गेलाय ड्रोन, त्यामुळे विशेष नाही. आणि आता मस्त सिनेमॅटिक शूट बीट घेणार आम्ही. मस्त छान शूट घेणार आहे माझा असा उभा राहून मी. असं ड्रोन 4 बाजू. आता सगळे रील स्टार आहे. रील स्टार नाही आता मस्त सिरीज बिरीज शूट करणार मस्त त्या ड्रोन सोबत. आणि फोटो काढला का आपण खाली घेऊन व्हिडिओ ये बॅटरी बघ फक्त बॅटरी दिलं कधी 19% बॅटरी जास्त उतरलं ना. नाही उतर. टेन्शन घेऊ नका. शिकू द्या त्यांना, शिकू द्या. चार्जर आणायला पाहता बुंग गेल्यावर पहिले तू वरती घे दादा. लय वरती घेतोय बरं काही. आला खाली आला. म्हणजे बॅटरी लो झाली आणि त्याचं ती स्वतः लँडिंग करते बघा. याला काय सिस्टीम आहे मस्तच. होम पॉइंट दाबला की ते ऑटोमॅटिक जिथून त्याने उडवलं होतं तिथंच येऊन थांबणार आता. येस मस्त झालेला आहे आपला आज ड्रोनचं प्रॅक्टिकल. सो बाय बाय. छान झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल सर. आणि जमलंय. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. थोडंसं जरा प्रॉब्लेम होतोय. काहीच विषय नाही. झालाय आपला. नाही काय अडचण. ओके चलो जायचं का आता. कुठं तर ऑफिसवरती झालं की याचं काम. सो चलो गाईज भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. झालं आमचं ड्रोन प्रॅक्टिस करून लॉन्चिंग करून लँडिंग करून सगळं. आणि चांगलं सुखरूप पद्धतीने केलेलं आहे. राहुल सर शिकलेत थोडं. आणि आता नंतर ट्रेन होतील मस्तपैकी सिनेमॅटिक शॉट घ्यायला. सो येस सक्सेसफुली काही प्रॉब्लेम आला नाही. कोणाकडून काय कसला क्रॅश झाला नाही 100%. आता तरी. कारण हुशार माणसं होती. नाही हुशार माणसं होते. ह्यांनी कॉन्फिडन्स तेवढा बिल्डअप केलता. खरं तर कॉन्फिडन्सची खूप गरज असते. कॉन्फिडन्स असावा माणसांच्या. अरे चालू आहे अजून. चालू आहे मग बंद करा. बंद करा. सिंपल आहे. चलो बाय बाय. मी पण बंद करतो व्हिडिओ. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.